विधानसभा मतदारसंघाचा पंचनामा करण्यासाठी आज जय महाराष्ट्राची टीम आलेली आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात। राज्याचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ, अनेक प्रश्नांनी गाजलेला हा मतदारसंघ। पाहूया या मतदारसंघाच्या नक्की अडचणी दूर झाल्या की नाही। सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्याचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे हे करत आहेत। आपल्यासोबत आहेत जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मतदारसंघात कोणती कामं झाली, कोणती प्रमुख कामं झाली या 5 वर्षात। मी या मतदारसंघामध्ये उभा राहिलो होतो त्यावेळेला फार लोकांच्या अपेक्षा होत्या। त्यांनी मला निवडून देताना मतदारसंघाच्या विभागण्या झाल्यानंतर त्यांनी कोणाला निवडून द्यायचं, तर विकास कोण करणार, माझा जिल्ह्यातलं कामकाज, पूर्वीच्या मतदारसंघातलं कामकाज वगैरे बघून त्यांनी माझ्याकडं आत्मविश्वासाने सांगतो मातब्बर असलेल्या व्यक्तीशी माझी लढाई होती, पण 35,000च्या मताधिक्याने मला निवडून दिला। तो विश्वास फक्त विकासाचा होता आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी प्रचंड विकासाची कामं केली। त्याला या सातारा जिल्ह्याला खरं बराच भाग पावसाळी आणि बराच भाग दुष्काळी आहे। ह्याचं भविष्यकाळामध्ये नियोजन करणं गरजेचं आहे आणि म्हणून दुष्काळ कायमचा काही तालुक्यातला हटवायचा हाच निर्धार करत असताना मी त्या पद्धतीचं नियोजन मी मंत्री झाल्यानंतर करतो आहे। काही धरणं उपलब्ध करून, कृष्णा लवाद्याचा उपयोग करून त्या ठिकाणी उर्वरित पाणी या जिल्ह्याला द्यायचं पहिल्या प्रथम अशा प्रकारचा निर्णय घेतो आहे। आपण बघितलं असेल 1-2 दिवसामध्ये काही निर्णय असे झालेले आहेत की त्यामध्ये दुसऱ्या भागाला पाणी मिळण्याचे संकेत मिळतात, त्यावेळेला जिल्ह्याचं पाणी मिळावं अशा प्रकारची माझी भूमिका आहे। त्यामध्ये माझा झिये कटापूरचा योजना आहे, वसना वांगणाची आहे। वसना वांगणाची योजना माझ्या मतदारसंघात पूर्ण कार्यान्वित करण्यात मी यशस्वी झालो, परंतु झिये कटापूरची योजना काही तांत्रिक मुद्द्यामुळे राज्यपाल आणि अनुशेष वगैरे ह्याच्यामुळे थांबली होती, पण ती 100% योजना पूर्णत्वाकडे आणलेली आहे। आउटलेटमधून मी मंत्री झाल्यानंतर 2013-14चा आउटलेटमधून मला 70-80-90 कोटी मिळालेले आहे, तो खर्च करणार आहे। आणि हा नेरमध्ये पाणी मी मे-जूनला आणणार होतो, लांबलं आहे, पण ते 100% काही महिन्यानंतर येईल। आणि भविष्यकाळामध्ये माझ्या जिल्ह्याबरोबरच माझ्या मतदारसंघामध्ये जे वंचित राहिलेले गावं आहेत ती पाण्यापासून आणून संपूर्ण जिल्हा आणि माझा मतदारसंघ बागायत क्षेत्र करणं हा माझं पहिलं उद्दिष्ट आहे। एक कामं जी मी केलेली आहे। दुसरं, पाण्याचं पिण्याचा वसना वांगणाचा सुद्धा काही भाग राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे, तो पण कव्हर करायचा आहे। वसना वांगणाचा पहिला टप्पा झालेला आहे, पण दुसरा टप्पा करण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यायची आहे। टीका करणारे करत असतात, आपण काम करत असतो। 40-40, 50-50 वर्ष ज्या गावाला भागाला जोडणार, आता उदाहरण मी देतो, महाबळेश्वर पंढरपूर रस्ता आहे। तो रस्ता जर बघितला तर गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी आश्वासन दिलं, मग ते झालं नव्हतं। आज माझ्या माध्यमातून ते काम होईल, त्यामुळे कोरेगाव मार्गे सातारला मुंबईला जाणाऱ्यांचा लोकांचा हेलपाटा वाढेल आणि हा प्रमुख जो राज्यमार्ग आहे तो सुरू होईल। एवढंच नव्हे तर गुजरवाडी ते वाटरचा असलेला खिंडीतला रस्ता पूर्ण झाला की ते काम होईल। रस्ते फार केले मी, पाणी पुरवठा योजना जेवढ्या लोकांनी मागल्या प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाची मी विकास कामं केली। आता ही कामं करत असताना भविष्यकाळामधला माझे जे आहेत, मी प्रशासकीय इमारती वगैरे ह्या सर्व म्हणजे जेवढं राज्यामध्ये जेवढ्या योजना यायला पाहिजे त्या सगळ्या माझ्या मतदारसंघात आणल्या आहेत। तालुक्याच्या ठिकाण प्रशस्त करायचा प्रयत्न केला मी। दुर्दैवाने राजकारण केलं जातं आहे, राजकारण करताना हे जर सर्वच यांनी केलं तर आपल्याला काही संधी मिळणार नाही, म्हणून आमचेच काही लोक वेगळ्या पद्धतीचं हे करून त्याप्रमाणे प्रशासकीय इमारत, माझी तयारी आहे। तहसीलदार कचेरी जर तिथं ठेवायची असेल तर माझी आजही तयारी आहे। कोणाचा व्यवसाय उद्योगधंदा हलवून मला कुठेतरी काय करायचं नाही। आता गेले 40 वर्षापासून जर दंडेश्वरचा विषय घेतात, दंडेश्वरासाठी मी 5 वर्षापूर्वी आमदार झालो, आपण अनेक वर्षापासून तिथं नेतृत्व दाखवता म्हणून सांगता, मग आपल्याकडं प्रमुख या राज्याचे प्रमुख पद आहे, मग त्यांच्या माध्यमातून तुम्ही दंडेश्वरचा विषय मागणी लावू शकला असता। माझा काही दंडेश्वरशी संबंध नाही, अगोदरची चुका ज्यांनी केल्या त्यांच्याप्रमाणे करतात। लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना भाव चांगला मिळाला पाहिजे, दंडेश्वरला योग्य न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका माझी निश्चितपणे राहिलेली आहे, आजही असणं उद्या राहणार आहे। विकास कामं प्रचंड केलेली आहेत। आपण उदाहरण घ्यायचं, पुसेगावमधून माणसं वाहून गेलेली आपण बघितले असतील। पुलाला निधी नसताना मी पूल सुरू केला, रस्त्याची रुंदीकरण असेल, आज त्या खटाव भागामध्ये जलसंधारणची एवढी कामं मी प्रसिद्ध केली नाही, पण जलसंधारणची प्रचंड कामं झाली, इतकी कामं केली। यांत्रिक विभाग पहिला या महाराष्ट्रामध्ये यांत्रिक विभाग कसा वापरायचा त्या अजितदादाच्या माध्यमातून सूचना केल्यानंतर मी वापरून दाखवला। त्यामुळे लोक कामावर खुश आहेत आणि व्यक्तिशः मी प्रत्येकाशी संपर्कात असतो, गावागावात फिरतो, प्रत्येक गावाशी माझा संबंध आहे आणि तो तसाच राहिलेला आहे। मतदारसंघात अनेक प्रकल्प आणल्याचा दावा आमदार शशिकांत शिंदे करतायत, मात्र भाजपचे नेते सोपानराव गवळी यांनी हा दावा खोडून काढलाय।
आता कामं जर बघितली आपण, विकासाची कामं, फक्त बोर्डावर कामं दिसतात आणि ज्या बोर्डावर कामं दिसत आहेत त्या बोर्डाच्या परिसरातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे की फक्त बोर्डच आहे, काम काहीच नाही. वसना वागणं अर्धवट राहिलेले. शेतकरी सहकारी साखर कारखाना जो होता, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, तो कारखाना सत्तेच्या जीवावर, पैशाच्या जीवावर बेकायदेशीरपणे निलाव करून तो गळगळीत केलेला आहे. आज जवळजवळ खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील 25,000 शेतकरी सभासद यावर नाराज आहेत. आणि विरोधच तुम्ही म्हणाल तर विरोधच काय, अगदी सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचाच विरोध आहे असं नाही, तर सर्वसामान्य नागरिक जे आहेत, सर्वसामान्य जनता जी आहे ही यांचा प्रचंड विरोध आहे. तालुक्यात कुठलंही असं कोणतंही काम केलेलं नाही, कुठलाही विकास केलेला नाही आणि सर्वसामान्य जनता, अगदी दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते, तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. आणि या नाराजीचा फायदा, त्याचबरोबर केंद्रात आलेल्या मोदी लाटेचा फायदा महायुतीला निश्चित होणार आहे. आणि महायुतीचा उमेदवार कुणी उमेदवार दिला तो प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून येणार आहे. गेल्या 25 वर्षात केव्हाही लोकप्रतिनिधी विरुद्ध असं वातावरण जनसामान्य मतदारांच्यात दिसलं नव्हतं. विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त बोर्डावर विकास झालेला आहे आणि बोर्डावर पैसे खर्च टाकलेले आहेत. प्रत्यक्ष त्या मतदारसंघात कुठेही तुम्ही जावा, खटाव तालुक्यातला भाग बघा, सातारमधला भाग बघा, कोरेगावमधला बघा, कुठेही काही विकास नाहीत. गेल्या 25 वर्षाची तुलना करता या 5 वर्षात तालुका संपूर्ण बकाल झालेला आहे. वसना वंगणासारखा प्रकल्प रखडलेला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कोरेगाव तालुक्याचा एक नाक होतं मोठं सहकार क्षेत्रातलं, हा कारखाना राष्ट्रवादीनं गिळंकृत केलेला आहे. त्यामुळे निश्चितच या तिन्ही तालुक्यातला हा मतदारसंघ आहे. सातारा तालुक्याचा काय भाग आहे, कोरेगावचा भाग आहे आणि खटावचा भाग आहे. या तिन्ही तालुक्यातून संपूर्ण जनता प्रामुख्याने राष्ट्रवादीवर, शरद पवार साहेबांच्यावर, अजितदादांच्यावर आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार यांच्यावर प्रचंड नाराज आहे. या नाराजीचा फायदा महायुतीला निश्चित होणार आहे. आघाडी सरकार आणि वादग्रस्त ठरलेला जरंडेश्वर कारखाना याविषयी आमदार शशिकांत शिंदे यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेऊयात एक ब्रेक.